हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण पर्सनल गोष्टींची कशी काळजी घ्यायची, शिवाय आपली सुद्धा पर्सनली काळजी कशी घ्यायची ते पाहायचं आहे. तर पहिल्यांदा आपण बघायचं आपल्या पर्सची काळजी कशी घ्यायची, पर्स कशी स्वच्छ करायची. पहा, इथे माझी पर्स आतून तेलकट झालेली आहे आणि ही थोडी दुसरी पर्स मळलेली आहे. तर एक छोटी एक मोठी पर्स तर आपल्या प्रत्येकीकडे असतेच. तर मोठ्या पर्सची काळजी कशी घ्यायची, म्हणजे ती कशी स्वच्छ करायची ते बघूया. तर आतला भाग मी आधी बाहेर काढलेला आहे, जो तेलकट झाला होता. आणि मी काय केलं आहे, एक फेसवॉश माझ्याकडे असंच पडून होतं, जे कशावर तरी फ्री मिळालेलं. तर ते फेसवॉश घेतलं आणि असं ब्रशच्या साह्याने तेलकट भागाला आधी लावून घेतलं आणि मग बाकी त्याच्यात नॅपकिन बुडवून पहा मी साफ केलेलं आहे. आता दुसरं असंच ओलं नॅपकिन घ्यायचं आहे आणि चांगलं असं पुसून काढायचं आहे, म्हणजे काही जे साबणाचं फेस वगैरे असेल तर राहणार नाही, क्लीन होईल. बाहेरच्या साईडने पण तुम्ही याच प्रकारे ते पसरवून लावू शकता. तुम्ही फेसवॉश घ्या, नाही तर हँडवॉश घ्या, चालू शकेल, काहीही घ्या, किंवा शॅम्पू घेतला तरी चालेल. पण इथे जर तेलाचे डाग होते तर त्याच्यासाठी मी फेसवॉश घेतलेला आहे. तर पर्स पांढरी पर्स असल्यामुळे असे ब्लॅक स्पॉट्स होते त्याच्यावर, काही ठिकाणी अशी धूळ दिसत होती, काळपटपणा आलेला. तर ती स्वच्छ झालेली आहे पांढरी पर्स माझी. सगळ्या साईडने पहा स्वच्छ केली. आता काय करायचं, हा ओला आतला भाग बाहेर काढून ठेवायचा आणि एक दिवस पर्स उघडीच ठेवायची तशीच. ही दुसरी छोटी पर्स पण मी त्याच प्रकारे केली. त्याचा फक्त आतला भाग बाहेर येत नव्हता, तो असाच मी नॅपकिनने आणि फेसवॉशने साफ करून घेतलेला आहे. दोन्ही पर्स मी त्या प्रकारे साफ केलेल्या आहेत. आणि आता त्या सगळ्या साईडने साफ केल्यानंतर सुकत ठेवायच्यात एक दिवस. पर्स तर झाली आपली चकाचक. तर पर्स तुम्ही या पद्धतीने अगदी छान करा घरी. पर्सची काळजी घेतलीच पाहिजे, कारण त्याच्यात आपले महत्त्वाचे पैसे असतात आणि लक्ष्मी असते. तर आपण पर्स तर चमकवलेली आहेच, त्याचबरोबर तुम्ही चेहऱ्याची काळजी घेता का? मी बरेच वेळा सांगितलेलं आहे का नॅचरल पद्धतीने आपण आपली चेहऱ्याची काळजी घ्यायची. आता माझे पण जरा ओपन पोर्स आहेत नाकावर, तर त्याच्यासाठी मी नॅचरल पद्धतीनेच उपाय करते. तर इथे नेचर शुअरचं 100% नॅचरल असं पोर्स अँड मार्स प्रीमियम फेशियल ऑइल, जे आपल्या त्वचेला 80पेक्षा अधिक अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी कंपाऊंड्स पुरवते, जे सगळ्या प्रकारच्या स्किनसाठी सुटेबल आहे आणि तुमची स्किन अगदी मऊ, मुलायम आणि तरुण बनवते. स्त्री पुरुषांना सगळ्यांना हे चालणार आहे. तर याचे फायदे असे आहेत का, स्किनचे ओपन पोर्स स्वच्छ करून ते रिपेअर करते, चेहऱ्यावरच्या बारीक रेषा सुरकुत्या नाहीशा करते, स्किनवरचे ब्लॅक हेड्स निघून जातातच, शिवाय डीप क्लीन्स होते आणि आपली स्किन हायड्रेटेड राहते. स्किन नरम मुलायम बनते, इलास्टिसिटी त्याची मेंटेन राहते, एज स्पॉट, डार्क स्पॉट, इतर डाग असतील ते, आणि डार्क सर्कल पण आपले घालवते. याच्यातला मेन इन्ग्रेडियंट आहे मोरिंगा ऑलिफेरा, जो अँटी इन्फ्लेमेटरी आहे, अँटीऑक्सिडंट आहे, मी मगाशी सांगितलं तसं. म्हणजे ह्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये नॅचरल हर्ब म्हणून केला जातो. आता हे वापरायचं कसं, तर हात स्वच्छ धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे. त्याच्यानंतर पहा इथे ड्रॉपर आहे, त्याच्या साह्याने आपण हातावर ते घ्यायचं आहे. तर मी दाखवते त्या प्रकारे घ्या तुम्ही. आणि आपले दोन्ही हातावर, पामवर आपण व्यवस्थित ते असं पसरवायचं आहे, चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मग आपल्याला जिथे स्किनला लावायचं आहे, चेहऱ्याला वगैरे, तिथे आपण अप्लाय करायचं. पहा मी इथे नाकाला माझे ओपन पोर्स आहेत, तर तिकडे मी अप्लाय करते आहे. आणि शिवाय डार्क सर्कलसुद्धा माझे असतात, तर तिथेसुद्धा मला याचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे आपण अप्लाय करायचं आहे तुम्हाला जिथे लावायचं आहे, किंवा तुम्ही नेहमी हे वापरू शकता. कारण याच्यात विटॅमिन ए आहे, विटॅमिन सी आहे, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे पुरेशा प्रमाणात. आणि आपल्या त्वचेचं त्यामुळे चांगलं पिंपल्सपासून, मार्क्सपासून, ओपर पोर्सपासून आणि UV रेजपासून संरक्षण होतं. त्वचेतील इलास्टिन, कोलॅजन आणि केरॅटिन याच्यामुळे टिकून राहतं. हे ऑइल लावल्यानंतर लगेच चेहरा धुवायचा नाही किंवा पुसायचा नाही, त्वचेत ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं. तर माझ्या स्किनला नेचर शुअरच्या पोर्स अँड मार्स प्रीमियम फेशियल ऑइलचा उपयोग झालेला आहे. तुम्हाला पण जर हे ट्राय करायचं असेल, वापरून बघायचं असेल तुमच्या स्किन प्रॉब्लेमसाठी किंवा नेहमीच्या वापरासाठी, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करा. कास्ट आयर्नची भांडी हल्ली बऱ्याच जणांकडे असतात. माझ्याकडे सुद्धा काही तवे आहेत, कढई वगैरे आहेत. तर तवे जास्त आहेत माझ्याकडे, तर त्यांची काळजी कशी घ्यायची तर ते आपण बघायचं आहे. तर
पहा इकडे माझ्याकडे हे 4 प्रकारचे तवे आहेत, तर ते व्यवस्थित कसे ठेवायचे, एक तर जड असतात, कुठे ठेवायचे, जागा जास्त लागते, मग आपलं छोटं किचन असेल तर कसं काय आपण ऑर्गनाईज करायचं, कसे व्यवस्थित ठेवायचे, शिवाय त्याला स्क्रॅच पण नाही पाडू द्यायचं. तर इथे पहा मी इथे सिलेंडरची ट्रॉली घेतलेली आहे जी माझ्याकडे एक्स्ट्रा होती, तर त्याचा उपयोग करून मी आता ठेवते, कारण जागा, माझं पण किचन छोटं आहे, जागेचा प्रॉब्लेम आहे आणि एक तर हे हेवी असतात, काढायला सोपे जायला पाहिजे, तर असं ट्रॉलीवर आपण ठेवायचे आहेत, पण एकमेकांना स्क्रॅच न पडता कसे ठेवायचे ते बघूया. तर सगळ्यात मोठा तवा आहे तो मी याच्यावर ठेवलेला आहे. आता काय करायचं, आपल्याकडे जुने हे नॅपकिन असतात, टॉवेल्स असतात, ते तुम्ही घेऊ शकतात आणि प्रत्येक गोष्टीवर म्हणजे प्रत्येक तव्यावर किंवा तुमची कढई असेल तर त्याच्यावर तुम्ही ठेवायचं. तर मी पहिल्या पहा मोठा तवा ठेवला, त्याच्यावर नॅपकिन ठेवून मग छोटे छोटे असे अरेंज करत गेली. माझ्याकडे हे किचन नॅपकिन काही असे जुने झालेले होते, तर ते मी स्वच्छ धुवून या प्रकारे वापरात आणलेले आहेत. तर तुम्ही असं करू शकता. दुसरे पण कोणते घरातले टॉवेल्स तुम्ही घेऊ शकतात किंवा अजून काही कॉटनचे कपडे घेऊ शकतात. तर आता पहा ही ट्रॉली मी अशी बनवलेली आहे, तर याच्यावर कढईसुद्धा मी ठेवते माझी, ती आता वापरात आहे म्हणून. तर ही सहज मी ढकलली ट्रॉली. आता जेव्हा आपल्याला एखाद तवा किंवा कढई लागेल तर आपण काय करायचं, फक्त आपल्याला ती ट्रॉली खेचायची, म्हणजे एवढं हेवी आपल्याला अगदी उचलत बसायला नको. खेचलं का झालं, आपल्याला जो तवा किंवा जी कढई हवी ती सहज घेऊन आपण बाकीचं असं सहज ढकलून ठेवू शकतो. तर अगदी कन्व्हिनियंट होते आपल्याला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.